खासदार बजरंग बाप्पा सोनवणे पाठिंबा देण्यासाठी आले आहेत। खासदार बंडू जाधव हेही पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। मराठ्यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। एक मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आयोजकाच्या वतीने विनंती आहे, आपण शिस्त पाळा। आपलं सर्वांचं जरांगे पाटलावर प्रचंड प्रेम आहे, पण त्या प्रेमाला शिस्त लावा असं आवाहन आहे। बॅरिगेटला ढकलाढकली करू नका। डी झोन ज्यांचं काम नाही त्यांनी खाली करावं, म्हणजे इथं शिस्त येईल। आपले कोण बाहेरचे कोण समजायला तयार नाहीये, म्हणून आयोजक थोडे परेशान आहेत। आपल्याला सर्वांना अखंड मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटलाच्या वतीनं विनंती आहे की आपण शिस्त पाळा, ही विनंती आहे। आपला कार्यक्रम काय तास दोन तासाचा नाही, हा लढा मोठा आहे। जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली लढत आहोत। दोन खासदार पाठिंबा द्यायला आले, जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, जोरदार। एक मराठा, सर्व आमदार मंत्र्याची लाईन लागली पाहिजे जरांगे पाटलाला भेटायला। एवढा दबाव बाहेर निर्माण करा तुमच्या मतदारसंघामध्ये। प्रत्येक आमदार खासदार इथं आला पाहिजे, जरांगे पाटलाला भेटायला आणि मराठ्याला आरक्षणाला पाठिंबा द्यायला पाहिजे। हे दोन शहर आले, पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे। एक मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की। आपण स्वतःच्या भाकरी घेऊन आलेला आहात, हातवरी करा, बरोबर आहे का? स्वतःच्या गाड्या डीजे जाऊन आलेला आहात, बरोबर आहे का? कुणाच्या प्रेमापोटी, कुणाच्या प्रेमापोटी? आणि मग पाटलाच्या वतीने विनंती आहे, शिस्त पाळा। ॲम्ब्युलन्स आतमध्ये ॲम्ब्युलन्स येणार आहे, तिला रस्ता द्या, विनंती आहे। आपण शिस्त पाळा, अजून एकदा विनंती आहे। बॅरिगेटला ढकलाढकली करू नका। जरांगे पाटील इथंच बसलेले आहेत, मराठ्याला आरक्षण मिळेल ते उठणार नाहीत, त्यामुळे ढकलाढकली करू नका, शिस्तीत राहा। अशा प्रकारचं आवाहन या निमित्तानं करत आहे। आपल्याला विनंती आहे, डी झोनची मंडळी जी कोणी असतील, आयोजकांना विनंती आहे, प्रचंड गर्दी झाली आहे। पत्रकार आणि स्वयंसेवक याशिवाय इथं कोणी थांबू नये अशा प्रकारची विनंती आहे। आयोजकाची अजून एक सूचना आहे, ज्याच्याकडे आयडी नाही कृपया पत्रकार आणि आयडी वाले पत्र हे दोनच लोक असावेत अशी आयोजकाची विनंती आहे। आपण प्रेमापोटी आलेला आहात, सगळे तुम्ही जरांगे आहात हे आम्हाला मान्य आहे, पण आपल्याला शिस्त पाळ। पाटील 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 बोला छत्रपती शिवाजी महाराज की। एक मराठा, एक मराठा। अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। या ठिकाणी ॲम्ब्युलन्सला जागा द्या, ॲम्ब्युलन्सला जागा द्या। पाठच्या बाजूला आपल्याला विनंती आहे, ॲम्ब्युलन्सला येऊ द्या, ॲम्ब्युलन्सला येऊ द्या। तर दुसरे दृश्य आपण पाहतो की मंत्री उदय सामंत सह्याद्री अतिथीगृहावर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला इथे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। या आंदोलनासंदर्भात त्या मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग करतील, तर इथे मंत्री उदय सामंत हे देखील आता सह्याद्रीवर दाखल झाले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सह्याद्रीवर आता दाखल झालेत। जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये सुद्धा आता हालचाली वाढलेल्या आहेत आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील आता सध्या सह्याद्री अतिथीगृहावर आहेत आणि या आंदोलनासंदर्भात त्या ब्रीफिंग देतील, तर मंत्री उदय सामंत हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत। याआधी मनोज जरांगे यांनी जे उपोषण केलं त्यामध्ये मध्यस्थीचं काम केलं होतं, ते मंत्री उदय सामंत त्यांनी सरकारच्या वतीनं जरांगे यांच्याशी संवाद साधला होता आणि त्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं। आज पुन्हा एकदा जरांगे मुंबईमध्ये उपोषणासाठी बसलेले आहेत। अशा वेळेला मंत्री उदय सामंत यांच्यावर कदाचित ही जबाबदारी दिली जाऊ शकते। सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगे यांना भेटणार आहे, त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे देखील जरांगे यांना भेटण्याची शक्यता आहे उपसमितीचे। त्याचबरोबर उदय सामंत हे सुद्धा जरांगेंना भेटू